बदलापूर प्रकरण घडलं, पण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यात उशीर केला, टाळाटाळ केली. त्यांच्या हलगर्जीपणामुळे बदलापूरची जनता पेटून उठली. याच पोलिसांनी दबाव वाढल्यावर गुन्हा नोंदवला, पण त्यातलाही गैरकारभार आता समोर येतोय. बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाले, पण पोलिसांनी दोनही मुलींसाठी एकच गुन्हा नोंदवला होता. पोलिसांच्या या भूमिकेवर न्यायालयानं ताशेरे ओढलेत. न्यायालयानं कानउघाडणी केल्यावर SITनं आता दुसऱ्या मुलीच्या अत्याचार प्रकरणात स्वतंत्र गुन्हा नोंदवलाय. आता या 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा आणि SIT तपास पथक हे दुसऱ्या गुन्ह्याचा देखील शोध घेत आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास अधिक वेगानं सुरू आहे आणि आता दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे पुन्हा अक्षय शिंदेला पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. बदलापूरमध्ये झालं काय, तर ज्या शाळेत अत्याचाराची घटना घडली त्या शाळेतील एका पालकाला आपली मुलगी शाळेत जायला घाबरत असल्यामुळे संशय आला. त्यांच्या मुलीबाबत काहीतरी चुकीचं घडलंय याची कल्पना त्यांना आली होती. संबंधित पालकांनी दुसऱ्या विद्यार्थिनीच्या आजोबांना याची कल्पना दिली. त्यामुळे त्या आजोबांनीही आपल्या नातीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यासोबत देखील अत्याचार झाल्याचं उघड झालं. त्यानंतर दुसऱ्या मुलीवर अत्याचार झाला म्हणून तिच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात ज्या चिमुकलीवर सर्वप्रथम अत्याचार झाले त्याबाबत स्वतंत्र गुन्हा नोंदवला नव्हता. आता SITनं दोनही अत्याचाराच्या घटनेचे स्वतंत्र गुन्हे नोंदवलेत. चिमुकल्यांना न्याय मिळण्यासाठी 20 ऑगस्टला बदलापुरातील लोकांनी रस्त्यावर उतरून शाळेसमोर तसंच बदलापूर रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केलं होतं. 8 तासांहून अधिक तास रेल्वे रुळावर उतरून लोकांनी आंदोलन केलं. चिमुकल्यांना न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून होतीये. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.